झी 24 तास एक पाऊल पुढे। अशा वेळेला तुम्ही जर एक्सपेक्ट करणार का इंडस्ट्रीनी नक्षलाइट इन्फेस्टेड एरियात जावं, तिथे इंडस्ट्री स्थापावी, त्यानंतर तो विकास होईल आणि पर्यायी जिल्ह्याचा विकास होईल आणि पर्यायी तिथल्या माणसांचा विकास होईल, ही कसं नाही नुसती स्वप्न रंगवली गेलो 13 वर्षात तुमच्या 2006 ची पॉलिसी खडसे साहेब 2006 ची पॉलिसी 2011 ला संपली। तुम्ही म्हणता त्यानुसार 1 वर्ष तसंच गेलं। तुमच्या इंडस्ट्रीच्या खात्याला पूर्ण हे नाही। आजची साधी शोकांतिका इंडस्ट्रीची पॉलिसी अनाउन्स करायला मंत्रालय त्यांना मिळालं नाही का विधान भवन मिळालं नाही। राज्यात दुष्काळ असताना 146 तालुक्यात ओबेरॉय सारख्या 45 हॉटेलात त्यांनी घेतली। कशाला? तर आम्ही गुजरात बरोबर कॉम्पिटिशन करतोय हे सांगायला। ऑलरेडी गुजरातमध्ये इंडस्ट्री ही जसं मगाशी डीएसके म्हणाले तसं किंवा रतन टाटांनी सांगूनच घेतलं ना, जेव्हा रतन टाटाचे सक्सेसर सायरस आले मिस्त्री, ते पहिले इंट्रोड्यूस करायला कुठे गेले? नरेंद्र मोदींकडे, महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांकडे नाही आले। तर मला असं वाटतं बाई नुसतंच हे म्हणजे क्रॉस क्वेश्चनिंग किंवा काउंटर आर्ग्युमेंट काही होणार नाही। सरकारकडे इम्प्लिमेंटेशनसाठी भरपूर पॉलिसी किंवा जे म्हणजे जे डिपार्टमेंट्स आहेत, एजन्सीज आहेत, त्यांच्यात कोहेजिव्ह कुठे दिसतच नाही ना। मला असं वाटतं त्यासाठी जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांनाही तुम्ही विश्वासात घेतलेले नाहीत। अगदी भाईंकडे जाऊया। डीएसकेंना पण याविषयी बोलायचं होतं। डीएसके बोला। नाही मला सर मला खडसे साहेबांना सांगायचं आहे की जेव्हा आम्हाला एसीझेड मध्ये सरकारने अट्रॅक्ट केलं की एसीझेड मध्ये बिल्डरनी यावंय आणि स्वतःचे पैसे लावावे, तेव्हा सरकारने प्रॉमिस दिलं की 50% रेसिडेन्शियल करा। आता महाराष्ट्र सरकारने 50 ते 40% केलंय। म्हणजे खडसे साहेब म्हणतायत तर पॉलिसी ऑन द कॉन्ट्री आमच्या खिशात हात घातला, 50 ते 40% केले। दुसरा मुद्दा आहे की जळगावपासून कुठेही जायचं असेल तर आमची तयारी आहे, पण खडसे साहेब पुढच्या महिन्यामध्ये एक तिथे एक्झिबिशन आहे जळगावला, मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय। माझ्या परदेशी दौऱ्यात मला तिथे यायचं, मी त्यांना म्हणलं मी माझ्या खर्चाने माझ्या विमानाने येतो, तर तिथे नाईट लँडिंगची सोय नाही। सोलापूरमध्ये आम्ही मध्ये कार्यक्रम केला, एका वेळेला 2 छोटी विमानं शेजारी उभी राहू शकत नाही। हे सोलापूरच्या एअरपोर्टची स्थिती आहे। कोल्हापूरला नाईट लँडिंग नाही। अशा प्रकारे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करा ना। जळगाव, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, आम्ही आमच्या इंडस्ट्री तिथे खोलू, आमची काही म्हणणं नाही। बिलकुल निदान रस्ते देत नाही, निदान हवेत नाही यायला तर परवानगी द्या। सो नॅचरली 50% रेसिडेन्शियल महाराष्ट्र सरकारने 40% केलं। बिल्डर दार्जिने कसलं बिल्डरच्या विरुद्ध झालं, मग एसीजेड घ्यायला कशाला सांगितलं? ऐका ना, तेव्हा प्रॉमिस द्यायचं की या बिल्डर इकडे या, पैसे लावा, आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ ते देऊ, आणि मग काढून का घेता? त्याच्यापेक्षा तुम्ही सांगा ना येऊच नका, काय फरक पडतो? माझा राग नाहीये कोणावर, पण होतं काय, कारण नसताना बिल्डर बदनाम केला जातो। मी म्हणत नाही बिल्डर चांगले आहेत, 20% तरी बिल्डर चांगले असतील, 80% बदमाश असले तरी, आणि सगळेच काही बदमाश बिल्डर आणि चांगले बिल्डर यांचं जर कॉम्बिनेशन केलं तर तुम्हीच बोलता ना की ते एसीजेड काढा। आता एसीजेड काढायला 50% रेसिडेन्शियल 50% इंडस्ट्रीयलला जर मी विदर्भात गेलो, गडचिरोलीला गेलो तर माझी घरं घेणार कोण? त्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला बोलूच नका, तुम्ही तुमच्या MIDC काढा, तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंट करा, आमचं काही म्हणणं नाही। तुम्ही तुमच्या शहराचे DP फायनल करा, जिथे रेसिडेन्शियल झोन असेल तिथे आम्ही बांधू ना, आम्ही कुठे नाही म्हणतो। अगदी बाई याच्यावर काय म्हणाल? एकीकडे बिल्डर म्हणतात की तुम्ही आमच्या खिशात हात घातला, दुसरीकडे विरोधक म्हणतात की बिल्डर धार्जिनं धोरण आहे। नाही, अमल म्हणूनच मी म्हटलं की त्यांनी ते उत्तर दिलं म्हणून बरं झालं, नाहीतर खडसे साहेब म्हणाले असते की मी त्यांची वकिली करतोय। आणि म्हणून हे आपल्याला, मला एक सांगा की आपल्या समजा काही एवढ्या 50-55 वर्षामध्ये किंवा 60 वर्षामध्ये ज्या काय त्रुटी आहेत, ज्याचा उल्लेख आपल्या पत्रकारांनी केला, संजयजीने केला, ते खरं आहे की आमच्या MIDC मधला इन्फ्रास्ट्रक्चर हा तकलादू झालाय, तो त्या काळी डेव्हलप केलेला, त्याच्यावर काही अधिकची प्रक्रिया झाली नाही। ह्या धोरणानंतर हे सगळं सक्षम करण्याचं सुद्धा ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहे, हे मला मुद्दाम सांगावंसं वाटेल आपल्याला। आता ताबडतोब तत्काळ काहीतरी नाईट लँडिंग होईल, अमुक होईल, तमुक होईल, हे मला सांगता येणार नाही, परंतु काळानुसार त्या सुद्धा गोष्टी द्याव्या लागतील सरकारला। आणि मग त्या दिल्याच्या नंतर जर उद्या कोणी असं म्हणालं नाही यांना हवेतनं जायला तेवढी परवानगी दिली वगैरे वगैरे, अशा टीका होतील। आणि म्हणून या राज्याचा जो औद्योगिक विकास आहे तो विकास वाढवण्याच्या दृष्टीने, पर्यायाने देशाचा विकास वाढवण्याच्या दृष्टीने, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ही जी काही पॉलिसी जी आलेली आहे त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही आता बिल्डरांचा रोष, उद्योगपतींचा रोष आम्हाला घ्यावा लागतोय, परंतु आम्ही त्या सवंग लोकप्रियतेसाठी केलं नाहीये की ज्या वेळेला 50% तिथे रेसिडेन्शियल होतं त्याच्यामध्ये कपात करून 40% रेसिडेन्शियल केलेलं आहे। तरी सुद्धा विरोधकांची जी बोंब आहे ती म्हणे नाही फक्त बिल्डरांसाठी केले। आणि म्हणून मला हे मुद्दाम सांगावंसं वाटतं। अगदी याच मुद्द्यावर खडसे साहेब बोलतात।
नेहमी डीएसकेंचं अभिनंदन करेल की त्यांनी आपल्या मनातलं मोकळेपणे सांगितलं की शहरालगत जमिनी घेतल्या तर आमचे घरं विकले जातील, जळगाव बिळगाव नागपूर यवतमाळकडे घेतल्यात कोण घेणार आहे. म्हणजे याचा हेतू होता तो उद्योग सुरू करण्याचा नव्हताच, त्या ठिकाणी इमारती उभे करून ते विकण्याचाच उद्देश होता. या ठिकाणी मला एक सांगायचं आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सोयी आम्ही विमानाच्या लँडिंगच्या सगळ्या नागपूरला बुटीबोरीला केल्या, सेंद्र्याला केल्या, अमरावतीला अगदी 5 स्टार MIDC आमची उभी आहे. का नाही जातो तिकडे? का त्या बुटीबोरीला, सेंद्र्याला, अमरावतीला, नांदेडला हे सगळं केलेलं आहे ना. मराठवाड्यामध्ये आम्ही या सगळ्या सोयी केल्या आहे. का मराठवाड्याकडे जात नाही? का मुंबई पुणे शेजारी जमिनी घ्यायच्या आणि तिथं बांधकामं करायचे, कारखाने जायचे आहे? माझं म्हणणं आहे की सरकारने या संदर्भामध्ये वर्षानुवर्ष सवलती दिल्यानंतरही ग्रामीण भागामध्ये उद्योग का गेले नाहीत? तुम्हाला जर सवलती घ्यायच्या, लाभही उचलायचे आहे आणि ग्रामीण भागात बाकी द्यायचं नाही, शहरामध्येच आम्ही राहू, हे जर असेल धोरण, तर या संदर्भात बरोबर नाही. सरकारची पण उदासीनता आहे. कंपल्सरी केलं पाहिजे यांना ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी. तिथे रोजगार मिळेल, तिथे कारखाने सुरू होतील. स्वातंत्र्यानंतर 64 वर्ष झाले ग्रामीण भागात कारखाने जायला तयार नाही. हे एक प्रकारे औद्योगिक धोरणाचं अपयश आहे. आणि आता या ठिकाणी औद्योगिक धोरण आणलं तर हे शहरालगतच हे वाढेल. मला खात्रीने वाटत नाही की या ठिकाणी उद्योग उभे करतील, हे टावर उभे करतील, उद्योगाचा नुसता प्रस्ताव देतील, सरकारकडून रस्ते करायला लावतील, विमानतळ हेलिकॉप्टर बांधून घेतील, उद्योग येणार नाही. यांच्या बिल्डरच्या याच्यामध्ये यांना भरमसाठ दरानं विकण्यासाठी बाकी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून घेतील. अगदी सरकारचा हेतू काय आहे याच्याविषयी तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. ग्रामीण भागात उद्योग का पोहोचत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. डीएसके मी येतो तुमच्याकडे, भाईंनाही बोलायचं आहे. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर शेवटच्या भागात ही चर्चा आपण सुरू. झी 24 तास एक पाऊल पुढे.